शिजायले शिजायले मस्त शिजायला लागले बघा. पाणी काहीच नव्हतं टाकलं तरी पाणी सुटलं त्या चिकनलाच. हळदी मिठाचं पाणी थोडा वेळ शिजू द्यायचं. नमस्कार मंडळी, कोरस प्रोडक्शनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज मस्तपैकी वगैरे काळी पिशवी आणलेली आहे का. आणि काळी पिशवी म्हणजे तुम्हाला समजलंच असेल काय असेल ते. चिकन आणलेलं आहे का. आज करायचं आहे चिकनचं कालवण. हे बघा एकदम भारी असा बेत आहे आज. चिकन धुवून घेऊ आता. हे चिकन मस्तपैकी धुतलंय असं. हे बघा हळद टाकायची. एक बारका चमचा हळद आहे. हे बघा आणि थोडं मीठ आहे. बघा हे मीठ टाकायचं. आता ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे असं केलं ना तर चिकनला चांगली चव येते. आता ह्याला 15-20 मिनिटं ठेवू आपण. काही हळदी मिठात 15 मिनिटं ठेवलं होतं आपण. आता ह्याला शिजून घ्यायचं आहे. तेल, बघा अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे. अद्रक लसूण कोथिंबीर चांगली परतली आहे. हे बघा ही चिकन हळदी मिठातलं हे टाकून द्यायचं ह्याच्यात. याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे शिजून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा हे टोपलं आपण जे चिकन आहे ना हळदी मीठ लावून ठेवलं होतं ना तेच टोपलं वापरायचं. म्हणजे भांडी कमी लागत येतं. झाकून ठेवायचं थोड्या. टोपलं काढून बघू वरचं. शिजायले शिजायले मस्त शिजायला लागले बघा. पाणी काहीच नव्हतं टाकलं तरी पाणी सुटलंय त्या चिकनलाच. हळदी मिठाचं पाणी थोडा वेळ शिजू द्यायचं. टोपल्यात पाणी टाकू आणि हे गरम झालं ना मग बघण्यात टाकून द्यायचं. पाणी चांगलं कडक झालंय. आता हे बघण्यात टाकून घेऊ पाणी. हे बघा आता ह्याला चांगली खळाखळा उकळी फुटू देऊ. ह्याला उकळी फुटली ना मग आपलं चिकन शिजणार आहे. खळाखळा उकळी फुटली बाबा याला. तर चिकन शिजलंय. थोडं सूप काढायचंय. बघा असं थोडं सूप. आणि ही अशी उकड भातावर खायला ठेवायची आहे. एकदम भारी लागत आहे भातावर उकडन असं सूप. आता याचं कालवण करायचं. याला फोडणी द्यायची. आता टोपल्यात काढून घेऊ. तेल, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट,
6 मिरच्या घेतल्या हिरव्या, त्याचे देठं काढले आणि पोटं फोडले, तर पोटं फोडून टाकायचं म्हणजे मिरच्या उडत नाहीत त्याला. धने पावडर आहे, 1 चमचा धने पावडर टाकली. आणि बघा घरगुती काळं तिखट आहे, 2 चमचा घरगुती काळं तिखट टाकले. जरा आम्हाला झणझणीत लागत आहे. बघा येसूर मसाला आहे, घरी तयार केलेला आहे. सगळे खडे मसाले आहेत मध्ये. हे काही 2 चमचे टाकलाय. आता याला चांगलं असं मिक्स करून घेऊ. हे लवकर असा घट होत आहे. त्याला आता सूप टाकू मध्ये थोडं ह्याच्या. लगेच हे बघा, लगेच 1 पळी सूप टाकलं होतं, ते लगेच पिऊन घेतलं त्यांनी. आता याला शिजू देऊ चांगलं. मसाला चांगला शिजलाय आणि मसाल्याने तेल बी सोडलंय एकदम भारी असं. आणि वास बी लय भारी यायलाय मसाल्याचा. ताजा ताजा येसूर केला होता. आणि हे बघा, हे आता काढून घेतलेला आहे ना, हे सुपन हे उकड टाकून द्यायची मध्ये. एकदम कमी साहित्यात आपण लय भारी रेसिपी केली ही चिकनची. आणि झणझणीतच होणार आहे. आणि सगळे घरगुती मसाले वापरले जवळपास. आता याला उकळी फुटू देऊ. उकळी फुटली आहे. वरून थोडा चवीपुरता असा आहे ना चिकन मसाला टाकायचा. आहा, कसं झालंय भारी एकदम. कसं आहे आता खाऊन बघू मंडळी कसं झालंय. ती एकदम साधी सोपी रेसिपी ही. ताट तयार झालं या. बघा अशी भाजी झाली या चिकनची. सोबत कांदा आहे, हे इंद्रायणी राईस आहे आणि बाजरीच्या गरम गरम अशा कडक भाकरी दा. ये बघा, आधी सूप पिऊन बघू कसं झालंय ती. लय भारी झालंय सूप बी. आणि आता भाजी बघू कशी झाली ती. हा हा हा, ह्याच्यात मीठ टाकलं नाही आपण. शिजवताना याला जास्त मीठ टाकलं होतं. गरम गरम आहे बाबा. झणकाच आहे नुसता, झणकाच. खरंच तेज एकदम खतरनाक झालेलं आहे. आणि चव बी लय भारी झालेली आहे मंडळी. हे बघा, एकदम साधी सोपी रेसिपी आहे. ती अशी रेसिपी करून बघा, एकदम भारी होती आहे. तर मंडळी घ्या मग जेवायला.